काही गोष्टी खूप सामान्य असतात, पण अतिशय महत्वाच्या असतात आणि नेमकं आपलं याकडे दुर्लक्ष होत असतं. परंतु सतत होणारं दुर्लक्ष यामुळे या गोष्टीचे आपल्या शरीरावर, मनावर वाईट दुष्परिणाम दिसून येतात आणि त्यापैकी असणारा एक आजार म्हणजे रक्तक्षय, रक्ताची कमतरता किंवा हिमोग्लोबिनची कमतरता. मला आठवतं ज्यावेळेला मी इंटर्नशिप मध्ये होते आणि मी मेडिसिन डिपार्टमेंटला काम करत होते, त्यावेळेला बऱ्याच महिला ह्या अॅनिमियाने ग्रस्त असणाऱ्या आमच्याकडे यायच्या. काहींचं तर हिमोग्लोबिन एवढं कमी असायचं की त्यांना ब्लड ट्रान्सफ्यूज करायची गरज असायची. आणि मग अशा वेळी आमचे सर त्या महिलेकडे हसत हसत म्हणायचे, ताई, तू जर आधीच चांगलं खाल्लं असतं, स्वतःची काळजी घेतली असती, तर हे विकतचं पेट्रोल भरण्याची वेळ आली नसती. तर खरंय, सर जे म्हणायचे की विकतचं पेट्रोल, जसं की एखाद्या गाडीला व्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी इंधनाची गरज असते, त्याच पद्धतीने आपल्या शरीराला व्यवस्थित कार्यरत किंवा कार्यक्षम ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचा घटक असणारा तो म्हणजे रक्त किंवा रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण. आज संपूर्ण जगभरामध्ये वाढत चाललेलं हे अॅनिमियाचं प्रमाण हे आश्चर्यकारक आहे आणि त्यातल्या त्यात आपलं दुर्दैव असं आहे की भारतामध्ये सगळ्यात जास्त अॅनिमियाचं प्रमाण दिसून येत आहे. पुरुष आणि महिला या दोन्हीमध्ये याचं प्रमाण आहे, परंतु जास्ती प्रमाण हे महिलांमध्ये पाहायला मिळतं. भारतीय स्त्रिया ह्या जवळपास 60% अॅनिमियाने त्रस्त आहेत. असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही की प्रत्येक दुसऱ्या महिलेला भारतामध्ये अॅनिमिया असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ जरी कॉमन असला तरी अतिशय महत्वाचा आहे. शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझ्या स्वास्थ्य या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे रक्तक्षय म्हणजे काय, त्याच्या मागची कारणं काय आहेत, कुठचे साईन आणि सिम्पटम आपल्या शरीरावर रक्तक्षयामुळे दिसून येतात, त्याच्यावरचे घरगुती उपाय काय आहेत आणि त्यासाठी प्रभावी असणारी होमिओपॅथिक औषधं. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत रक्तक्षय म्हणजे काय. आपल्या शरीरामध्ये ज्या वेळेला हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, रक्ताची कमतरता होते, त्यावेळेला आपण त्याला रक्तक्षय असं म्हणतो. तर हिमोग्लोबिन काय म्हणजे काय, तर हिमोग्लोबिन हा रक्तातला असा एक घटक आहे की जो आपल्या शरीरामध्ये प्रत्येक पेशीला, टिश्यूला, अवयवाला ऑक्सिजन पुरवण्याचं काम करतो. म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ती मेंटेन ठेवण्याचं काम हे हिमोग्लोबिन करत असतं. ज्या वेळेला हिमोग्लोबिनची पातळी कमी होते, म्हणजे महिलांमध्ये ज्या वेळेला 11 ग्रॅम पर्सेंट पेक्षा हिमोग्लोबिन कमी होतं आणि पुरुषांमध्ये 12 ग्रॅम पर्सेंट पेक्षा हिमोग्लोबिन कमी होतं, त्यावेळेला आपण त्याला अॅनिमिया असं म्हणतो. मग या अॅनिमियामुळे कुठची लक्षणं आपल्या शरीरावर दिसतात, तर आता मी सांगितलं की जर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली, हिमोग्लोबिन कमी झालं, तर आपल्या प्रत्येक पेशीला, टिश्यूला, अवयवाला ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे आपल्या शरीराची कार्यक्षमता मंदवते आणि एक प्रकारचा सततचा थकवा, अशक्तपणा हा आपल्याला जाणवायला लागतो. तर आता आपण बघूयात की याच्या मागची महत्वाची कारणं कुठली आहेत. तर पहिलं कारण म्हणजे अनुवंशिकता. दुसरं म्हणजे पुअर डाएट अँड माल न्यूट्रिशन. जर तुमचा आहार चौकस, सकस आणि पोषक नसेल तर रक्तक्षय होऊ शकतो. तिसरं महत्वाचं म्हणजे माल ऍब्सॉर्प्शन. जर तुमचा आहार चौकस आहे, बॅलन्स्ड आहे, पोषक तत्वांनी भरपूर आहे, तरी सुद्धा जर तुमचं हिमोग्लोबिन वाढत नसेल तर त्यामागचं कारण म्हणजे माल ऍब्सॉर्प्शन. तुमच्या शरीरामध्ये लोहाचं ऍब्सॉर्प्शन व्यवस्थित न झाल्यामुळे तुम्हाला हा रक्तक्षय जाणवत असतो. त्यानंतरचं कारण म्हणजे जे काही आजार आहेत दुर्धर, जसे की अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, अमेबिक कोलायटिस आहे, ट्युबरक्युलोसिस आहे आतड्यांचे दुर्धर कॅन्सर्स आहेत, अशामध्ये सुद्धा रक्तक्षय आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. त्याचबरोबर शरीरातून होणारा अतिरिक्त रक्तस्राव, जसं की मूळव्याध आहे, पाळीमध्ये स्त्रियांच्या अंगावरून अतिरिक्त होणारा रक्तस्राव आहे, उलटीमधून होणारा रक्तस्राव, लघवी वाटे होणारा रक्तस्राव, आतड्यांमधील अल्सरमधून होणारा रक्तस्राव, या गोष्टींमध्ये सुद्धा आपसुकच रक्तक्षय होण्याची शक्यता ही वाढली जाते. त्यानंतर कृमी हे अतिशय महत्वाचं कारण आहे. हुकवर्म्स ज्याला म्हणतो, त्यामुळे सुद्धा रक्तक्षय होतो. नंतर महत्वाचं म्हणजे की तुमच्या शरीरामध्ये जर लाल रक्तपेशी कमी प्रमाणात तयार होत असतील किंवा तयार होणाऱ्या रक्तपेशी ह्या खूप लवकर मरत असतील, खूप लवकर डिस्ट्रॉय होत असतील त्यांच्या ठरलेल्या लाईफ स्पॅन पेक्षा, तरी सुद्धा रक्तक्षयाला तुम्हाला सामोरं जावं लागतं. आणि आता सगळ्यात महत्वाचं कारण
जे अॅनिमियाच्या मागे आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे अतिरिक्त श्रम, सतत असणारी व्यक्तीच्या मागची धावपळ, गडबड, एकाच वेळी अतिरिक्त कामांचा ताण, ज्याला आपण मल्टीटास्किंग असं म्हणतो, अतिरिक्त विचार करणे, एखाद्या गोष्टीचं अतिरिक्त दुःख होणे, उदासीनता, ही सगळी कारणं अॅनिमियाच्या मागे आहेत. त्यातल्या त्यात मानसिक ताण किंवा अनेक कामांमुळे येणारा शरीरावरचा आणि मनावरचा ताण. आता या ताणामुळे काय होतं तर आपल्या शरीरामध्ये स्प्लीन किंवा प्लीहा नावाची एक ग्रंथी असते, जी आरबीसी फॉर्म करते, लाल रक्तपेशी तयार करत असते. आणि ज्यावेळेला आपल्या शरीरावर किंवा मनावर कुठच्याही प्रकारचा ताण येतो त्यावेळेला ही स्प्लीन कॉन्ट्रॅक्ट होते आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे तिच्यामधून जे आरबीसी फॉर्मेशन आहे ते कमी प्रमाणात होतं आणि त्यामुळे रक्तक्षय होण्याची शक्यता ही दाट असते. त्यानंतर तुमच्या आहारामध्ये जर अति उष्ण, अति तिखट पदार्थ, कोरडे पदार्थ, शिळे पदार्थ तुम्ही जर जास्ती प्रमाणात खात असाल तर निश्चितपणे तुमचा वात पित्त दूषित होतो आणि रक्तक्षय होण्याची शक्यताही वाढली जाते. अति चहा, अति कॉफी, तंबाखू यांच्या सेवनामुळे तुमच्यामधलं जे आयनचे ऍब्सॉर्प्शन आहे ते कमी होतं. त्यामुळे या गोष्टी टाळलेल्या कधीही चांगल्या. सगळ्यात महत्वाचं, लोहाची कमतरता झाल्यामुळे जो अॅनिमिया होतो किंवा लोहाचा समावेश असणारे पदार्थ आपण जर कमी घेतले तर आयर्न डिफिशियन्सी अॅनिमियाला सामोरं जावं लागतं. जसं की पूर्वी वापरले जाणारे लोखंडाची कढई, उलथणं किंवा तवा याची जागा आजकाल आपल्या किचनमध्ये निर्लेपची भांडी, नॉनस्टिक भांडी, अॅल्युमिनियमची भांडी यांनी घेतलेली आहे. त्यामुळे पूर्वी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी गोष्टीतून हळूहळू दररोज जे सूक्ष्म प्रमाणात आपल्या शरीरामध्ये लोह जायचं ते देखील आता कमी झालेलं आहे आणि म्हणूनच अॅनिमियाचं प्रमाण सुद्धा वाढत आहे. त्यामुळे माझी प्रत्येकाला विनंती आहे की जास्ती करून तुम्ही लोखंडी तवा, उलथणं किंवा कढईचा वापर स्वयंपाकाकरता केला तर निश्चितपणे आयर्न डिफिशियन्सी अॅनिमियाचं प्रमाण हे कमी होईल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिरचीचा सुद्धा अतिवापर, जंक फूड, फास्ट फूड यामुळे सुद्धा रक्तक्षयाला एक प्रकारचं आमंत्रणच मिळत असतं. तर आता ही झाली काही महत्वाची कारणं जी रक्तक्षयाच्या मागे आहेत. आता आपण बघूयात कुठचे सायन्स आणि सिम्पटम्स, लक्षणं आपल्याला आपल्या शरीरावर रक्तक्षयामुळे दिसून येतात. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेलार, हातापायांची त्वचा, त्याच्यानंतर चेहऱ्याची त्वचा, त्वचेवर एक प्रकारचा पिवळसर किंवा पांढरेपणा येणं, हातापायांचा लालसरपणा कमी होणं, अंधारी येणं, कानामध्ये आवाज येणं, छातीमध्ये धडधड होणं, थोडस सुद्धा चाललं किंवा जिना चढला तर दम लागणं, तोंडाला कोरड पडणं किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये जर हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी झालं तर अशा व्यक्तींना काही इनडायजेस्टेबल थिंग्स खाण्याची इच्छा होते, जसं की माती आहे, खडू आहे, पेन्सिल, गव्हातील खडे हे खाण्याची इच्छा झाली तर समजायचं की हिमोग्लोबिनचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे. त्यानंतर डोळ्याभोवती डार्क सर्कल्स होणं, चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसणं, त्वचेवरचं तेज कमी होणं, ज्ञानेंद्रिय कमजोर होणं हे सुद्धा अॅनिमियाचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. भूक कमी होणं, खाण्याची इच्छा न होणं, त्यानंतर श्रमाशिवाय थकवा येणं, चक्कर येणं, ताप येणं, नख ठिसूळ होणं किंवा ती पटकन तुटणं, चिरणं, ही सुद्धा लक्षणं आपल्याला अॅनिमियामध्ये दिसून येतात. अॅनिमियाच्या पेशंटला सतत एक प्रकारचा दुखावा शरीरामध्ये दिसून येतो. भावनिक रित्या आणि मानसिकरित्या सुद्धा याचे परिणाम रक्तक्षयाचे त्या व्यक्तीवर दिसून येतात. अशी व्यक्ती जास्ती भावूक होते, पटकन कुठच्याही गोष्टीचं त्यांना वाईट वाटतं, रडायला येतं, छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटते, उदासीनता येते त्यांच्यामध्ये एक प्रकारची आणि त्यांच्या स्नायूंमध्ये शिथिलता येते, चेहऱ्यावरचे स्नायू शिथिल होतात, लूज होतात, त्वचा पूर्ण लूज सैलसर होते, शरीरामध्ये एक प्रकारचं जडत्व आणि आळस हे सगळी लक्षणं अॅनिमिया झाल्यामुळे पाहायला मिळतात. कुठचंही काम न करण्याची इच्छा, कुठचंही काम केलं किंवा श्रमाशिवाय थकवा, थोडं जरी शारीरिक किंवा मानसिक श्रम केलं तर पटकन थकवा येणं, अशक्तपणा येणं हे अॅनिमियाचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. डोकं दुखणं, सतत डोकेदुखी हे सुद्धा अॅनिमियाचं एक लक्षण आहे. तर ही काही महत्वाची लक्षणं होती जी अॅनिमियामुळे वारंवार व्यक्तीमध्ये जाणवतात. आता आपण बघणार आहोत उपाय काय करता येऊ शकतात. तर सगळ्यात महत्वाचा अॅनिमियावरचा पहिला उपाय म्हणजे रक्तक्षय होण्यामागचं कारण शोधणं आणि त्या कारणावर इलाज किंवा उपाय करणं हे महत्वाचं. दुसरं म्हणजे
आहारामध्ये बदल करणं. जसं की लोहयुक्त पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणं, म्हणजे पूर्ण सगळ्या हिरव्या पालेभाज्या, त्यातल्या त्यात पालक, खजूर, काळ्या मनुका, डाळिंब, आवळा, पेरू, गूळ आणि फुटाणे, अ, अंजीर असेल तर ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता. बीटचं प्रमाण वाढवल्याने सुद्धा रक्त किंवा हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. त्याचबरोबर पचनशक्ती वाढवणं हे खूप महत्वाचं असतं. कारण चयापचय बिघडल्यामुळेच आयनचं ऍब्सॉर्प्शन हे व्यवस्थितरित्या होत नसतं. भूक कमी लागत असते. त्यामुळे सुंठ, जिरे, ओवा, त्यानंतर हळद, तीळ अशा गोष्टींमध्ये सुद्धा लोहाचं प्रमाण असतं. त्यामुळे ते सुद्धा घेतल्याने तुमची पचनशक्ती सुधारते. तर आयर्न ऍब्सॉर्प्शनसाठी आणखीन एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे व्हिटॅमिन सी. तर व्हिटॅमिन सी कुठच्या पदार्थांमध्ये असतं? जसं की मगाशी सांगितलं सिट्रस फ्रूट, आवळा असेल, आवळ्याचं प्रमाण खाण्यामध्ये आवळा पावडर, आवळा ज्यूस तुम्ही घेऊ शकता. लिंबू, संत्र, मोसंब ह्या गोष्टी जर तुम्ही खाण्यात ठेवल्या तर तुम्हाला व्हिटॅमिन सी पूरक मात्रेमध्ये मिळू शकतं आणि त्यामुळे आयर्नचे ऍब्सॉर्प्शन हे तुमच्यामध्ये व्यवस्थितरित्या होऊ शकतं. त्यानंतर जर मोड आलेली जी कडधान्य आहेत किंवा डाळी आहेत त्यामध्ये जर तुम्ही लिंबू पिळून त्या घेतल्या तर निश्चितपणे तुमच्यामधलं आयर्न ऍब्सॉर्प्शन हे वाढणार आहे. त्यामुळे व्हिटॅमिन सी घेणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आता तिसरा पर्याय म्हणजे औषधोपचार. तर औषधोपचार कुठचे? ॲलोपॅथीमध्ये आपण पाहतो की आयर्न सप्लिमेंट्स दिले जातात. रक्तवाढीसाठी काही टॅबलेट्स, कॅप्सूल्स किंवा इंजेक्शन्स दिली जातात. परंतु यामधून काय होतं तर बेसिकली त्यामधून व्यक्तीच्या शरीरामध्ये फक्त 20 ते 30% आयर्न हे ऍब्सॉर्ब केलं जातं. बाकीचं 70% आयर्न हे संडास वाटे बाहेर फेकलं जातं. त्यामुळे आयर्न सप्लिमेंट घेणाऱ्या व्यक्तींमध्ये आपण बऱ्याच पेशंटमध्ये पाहतो की काळपट संडास होणं हे सुद्धा आपल्याला लक्षण पाहायला मिळतं. कारण 70% आयर्न हे संडास वाटे बाहेर फेकलं जातं आणि त्यामुळे संडासला काळसर असा रंग येतो. त्याचबरोबर अशा पेशंटना उलटी होणं, मळमळणं, जुलाब लागणं, भूक मंदावणं, त्वचेवर खाज येणं, अशी बरीच लक्षणं किंवा त्याचे साईड इफेक्ट पाहायला मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं की रक्तक्षय जर तुम्हाला पूर्णपणे बरा करायचा असेल तर त्याचं मूळ कारण शोधून त्यावर इलाज करणं हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही आयुर्वेदिक उपचार घेऊ शकता किंवा होमिओपॅथीमध्ये सुद्धा खूप चांगली प्रभावी औषध आहेत जी अॅनिमिया ट्रीट करतात. तर त्यातलं सगळ्यात महत्वाचं पहिलं औषध म्हणजे फेरम फॉस 6X. तर हे औषध दिवसातून 3 वेळा 4 गोळ्या ह्या अडल्ट व्यक्तीसाठी, मोठ्या व्यक्तीसाठी घ्यायच्या आहेत आणि लहान मुलांसाठी दिवसातून 2 वेळा फेरम फॉस 6X हे औषध घ्यायचं आहे. जवळपास 2 महिने ते मेडिसिन जर घेतलं तर हिमोग्लोबिनची पातळी ही खूप चांगल्या पद्धतीने वाढली जाते. त्यानंतरचं दुसरं जे औषध आहे जे आयर्न डिफिशियन्सी अॅनिमियासाठी अतिशय महत्वाचं असं होमिओपॅथिक मधलं औषध आहे फेरम मेटॅलिकम 30. तर हे मेडिसिन तुम्ही डायरेक्टली बिलो टंग सबलिंग्युअली 2-2 थेंब सकाळी आणि संध्याकाळी असं 2 वेळेस 10 ते 15 दिवसांसाठी तुम्हाला घ्यायचं आहे आणि नंतर तुम्ही हिमोग्लोबिन चेक करून बघू शकता. त्यानंतर व्हॅनाडियम 3X ही जे पावडर फॉर्म मध्ये येणारं औषध आहे ते आपल्याला दिवसातून 2 वेळा घ्यायचंय. आपला हळदीचा जो छोटा चमचा असतो तो चमचा गच्च भरून पाव कप पाण्यामध्ये ती व्हॅनेडियमची पावडर 3X ची टाकायची आहे. पूर्णपणे मिक्स करायची आहे आणि ते पाव कप पाणी पिऊन टाकायचे. असं आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस 2 महिन्यांसाठी रक्तक्षय असणाऱ्या व्यक्तींना आपल्याला ते द्यायचं आहे. लहान मुलं असतील तरी एवढंच प्रमाण आपल्याला त्यांना द्यायचं आहे. त्यानंतर काही महत्वाचे मदर टिंक्चर्स आहेत जे अतिशय चांगला रोल निभावतात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी. त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं मदर टिंक्चर म्हणजे अलेट्रिस फॅरिनोजा 6 मदर टिंक्चर. हे तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी 15-15 थेंब पाव कप पाण्यामध्ये 2 वेळेस जर घेतलं 2 महिन्यांसाठी तर निश्चितपणे अॅनिमिया ट्रीट चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. नंतर काही महत्वाचे मदर टिंक्चर्स आहेत जसे की चायना मदर टिंक्चर आहे, इम्लिका ऑफिशिनलिस मदर टिंक्चर आहे, इकायनेझिया मदर टिंक्चर आहे. हे तिन्ही मदर टिंक्चर तुम्ही समान क्वांटिटीमध्ये मिक्स करून ठेवू शकता एका बॉटलमध्ये आणि त्यामधले 15 थेंब तुम्ही पाव कप पाण्यामध्ये सकाळी आणि संध्याकाळी 2 महिन्यांसाठी जर घेतले तर निश्चितपणे तुमच्यामधली आयर्नची आणि हिमोग्लोबिनची पातळी ही वाढणार आहे. त्यानंतर
अबाव 60 म्हणजे जे वयोवृद्ध लोक आहेत आणि 60 वर्षानंतर त्यांच्यामध्ये जर अॅनिमिया आपल्याला पाहायला मिळत असेल, तर स्ट्रोफॅन्थस नावाचं जे मदर टिंक्चर आहे, ते 15 थेंब सकाळी आणि संध्याकाळी पाव कप पाण्यातून घेतल्यानंतर अशा व्यक्तींचा थकवा दूर होतो, त्यांची कार्यक्षमता वाढते आणि अॅनिमियाची रक्ताची कमतरता सुद्धा भरून निघायला मदत होते. तर ही काही महत्वाची औषधं मी तुम्हाला आता सांगितली आहेत. तरी सुद्धा संपूर्ण शरीर प्रकृतीचा अभ्यास केल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये मूळ कारण काय आहे अॅनिमियाचं हे शोधलं जातं आणि त्यावरती होमिओपॅथिक औषध त्याच्या शरीर प्रकृतीनुसार दिलं जातं. असे जर काही त्रास असतील तर माझा सल्ला नेहमी तुम्हाला असतो की तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांशी तुम्ही भेट घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानेच उपचार घ्या. परंतु ही सांगितलेली औषधं अतिशय परिणामकारक आणि प्रभावी आहेत अॅनिमियामध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इतर गरजूंसोबत ही माहिती शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून निश्चित सांगा. जर अशाच काही अॅनिमियाच्या तक्रारी असतील आणि तुम्हाला माझी अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे. त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही मला निश्चितपणे विचारू शकता. त्याची उत्तर देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.